नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 ते 3 दिवस राज्यात या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आता पंजाबराव डक यांनी हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्यात पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडणार आहे का हे नक्की बघा, कारण तुमच्या पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामुळे पंजाबराव डक आणि हवामान खाते यांच्या दोघांच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडणार आहे का तुमच्या जिल्ह्यामध्ये ते लक्ष देऊन बघा। महाराष्ट्र राज्यात सध्या हवामानाचा अनपेक्षित खेळ सुरू आहे। काल सकाळी 8:30 पासून आजपर्यंत राज्यातील विविध भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला आहे। विशेषतः नाशिक, अहिल्यानगर आणि गोव्याच्या काही भागामध्ये लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे। याशिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधील नागरिकांनाही काल पावसाचा अनुभव आला। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का नक्की बघा। सध्याच्या काळात राज्यातील थंडीचा कडाका ही पूर्णपणे कमी झाला असून बहुतांश भागामध्ये तापमानात वाढ नोंदवली जात आहे। जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये अजूनही किंचित थंडी जाणवली असली तरी पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वर चढला आहे। त्यामुळे आता पुढील 2 ते 3 दिवस आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे का, कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा। तुम्ही आता हरभरा पेरला असेल, तुमची द्राक्षाची बाग असेल, गहू पेरला असेल, तुमचं कोणतेही पीक असू दे, तुमच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडलाय का नक्की बघा। आता अनेक भागामध्ये सरासरी तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे। कोकण किनारपट्टीवर प्रदेशातील तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस पर्यंत दरम्यान आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात 18 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदवले गेले आहे। त्यामुळे सर्व स्तरातून द्राक्षे बागायतदार, गहू, ज्वारी सर्व स्तरातून जे शेतकऱ्यांनी पेरला आहे त्यामुळे आता चिंता व्यक्त होत आहे। बघा आता तुमच्या पुढील 2 ते 3 दिवस तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे का। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे अद्याप राज्यात सक्रिय असल्याने थंड आणि पावसाळी वातावरण कायम आहे। 8 डिसेंबर पासून पश्चिमी हिमालयावर नवीन आवर्त येण्याची शक्यता आता हवामान खात्याने पंजाबराव डक यांनी वर्तवली जात आहे। त्यामुळे पंजाबचा आसपास चक्रीवादळ स्थिती निर्माण होऊ शकते। या परिस्थितीचा प्रभाव उत्तर भारतापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागापर्यंत जाणवू शकतो। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये 10 ते 8 जिल्हे आहेत। हे 10 ते 8 जिल्हे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आहे का नक्की बघा। शेतकऱ्यांना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। पंजाबराव डक आणि हवामान खात्याने ही महत्त्वाची अपडेट वर्तवली आहे। बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का। विशेष चिंतेची बाब म्हणजे कोकण आणि गोवा परिसरात मेघगर्जनासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। विशेषतः कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा आणि परिसरातील भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यामध्ये देखील विशेष सतर्कतेची गरज आहे। उत्तर गोव्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे आता पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कोणत्या जिल्ह्यांना वर्तवली आहे ते बघा। हे सर्व माहिती पंजाबराव डक आणि हवामान खाते यांच्या अंदाजानुसार सांगत आहे। त्यामुळे महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का। मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती वेगळी आहे। या भागात हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण अपेक्षित आहे। चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता असली तरी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही। आता तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये तुम्ही बघत आहात 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे। त्यामध्ये द्राक्षेला सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर गहू असेल, त्यानंतर ज्वारी असेल। ज्वारीवर तर तुम्हाला माहित आहे या वातावरणामुळे भरपूर मोठा परिणाम होतो। जास्त तुम्ही द्राक्ष जर बागायतदार असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त पडणार आहे, मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये वर्तवली आहे बघा लक्ष देऊन। राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढत आहे। सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ,
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पहाटे हलका पाऊस अपेक्षित आहे। बघा आज तारीख आहे 7 डिसेंबर। आज 7 डिसेंबरच्या रात्री तुम्हाला बघा सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता पुढील 24 तासांच्या हवामान अंदाजानुसार आणि पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या भागात पावसाची शक्यता नाकारली जात आहे। बघा तर मात्र आता राज्याच्या दक्षिण भागात तुम्हाला सांगतो पाऊस वाऱ्यासह हलका ते मध्यम प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 24 तासामध्ये उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या भागात पावसाची शक्यता 100% आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आता सतर्क राहावे। आता 7 डिसेंबर पासून जे हवामान अंदाजानुसार म्हणजेच आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडणार आहे ते बघा। आता सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हलका ते अतिहलका पावसाची अपेक्षा आहे। बघा आज झाला 7 डिसेंबर, त्यानंतर 8 डिसेंबर म्हणजे उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ते बघा। 8 डिसेंबरला पश्चिमी आवर्त आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना आहे की त्यांनी त्यांच्या पिकांचे संरक्षण करावे। बघा तापमानाच्या बाबतीत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या काही भागात तापमान घसरण्याची शक्यता आहे। नंदुरबार परिसरात तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते। तसेच मित्रांनो धुळे, जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती या भागामध्ये 16 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान अपेक्षित आहे। मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या पिकांची काळजी नक्की घ्या। एकंदरीत पुढील काही दिवस राज्यात अनियमित पावसाचे चित्र कायम राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या या जिल्ह्यामध्ये जर तुमचं जर गाव असेल किंवा घर असेल तर या जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना आहे की तुम्ही आता तुमच्या पिकांचे व्यवस्थित संरक्षण करावे। की या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला आता सांगितलं 7 डिसेंबर म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला कुठे पाऊस पडणार ते पण सांगितलं, 8 डिसेंबरचं पण सांगितलं म्हणजे उद्याचं तुम्हाला आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार हे तुम्हाला सविस्तर सांगितलं। जर व्हिडिओ समजला नसेल तर परत बघा, तुम्हाला जिल्हे कोणते कोणते आहेत ते सांगितलेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी नक्की घ्यावी व अशाच प्रकारची नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब